नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कोकणात तुमचं स्वागत आहे. MMR रिजनमध्ये जसं सत्ताधाऱ्यामध्ये स्पेशली एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातला संघर्ष आपण बघतोच आहोत, पण त्याहीपेक्षा अधिकचा तीव्र संघर्ष हा मला कोकणात दिसतोय. कारण साहजिक आहे की जिथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचं बळ होतं त्यातले बरेचसे शिलेदार आज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत आणि त्याहीपेक्षा अंतर्गत बऱ्याच गोष्टी आहेत. कारण राणे कुटुंबात जे काही चाललं आहे तर याचं विश्लेषण करण्यासाठी सतीश कामत सर यांच्याशिवाय मला योग्य असा राजकीय विश्लेषक आणि पत्रकार कोकणात दिसतच नाही. महाराष्ट्राचंही ते योग्य विश्लेषण नेहमीच महाराष्ट्रासमोर मांडत असतात. सर, काय तुमचं आकलन आता जे चाललंय ते? आता कसं आहे, रत्नागिरी जिल्ह्यातलं राजकारण हे खूप वेगळ्या तऱ्हेने चाललेलं आहे आणि वरकरणी तरी असं आहे की त्या ठिकाणी शिंदे सेना ही जास्त यशस्वी झालेली आहे राजकारणाच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये. आणि भाजपला त्यांनी चांगल्या तऱ्हेने आपल्याबरोबर ठेवून त्यांना किमान जेवढ्या जागा द्यायला पाहिजे तेवढ्या जागा देऊन युती चांगल्या तऱ्हेने साध्य केलेली आहे. बरं, काही उदाहरणं दाखल तुम्हाला? उदाहरणार्थ रत्नागिरी शहर जे मुख्य अगदी केंद्र म्हणायचं जिल्ह्याचं, त्या ठिकाणी सुद्धा उदय सामंतांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून भाजपच्या लोकांना नेत्यांना त्यांना फक्त 6 जागांवर बोळवण केली 32 जागांपैकी आणि उरलेल्या जागा स्वतःकडे ठेवण्यात ते यशस्वी झाले. त्याच तऱ्हेने देवरुखला मात्र त्यांनी भाजपला जास्ती वाटा दिला, ज्यावेळी त्यांना समाधान वाटतं की आपल्याला सगळीकडेच हे करतायत असं नाही, आपल्याला जिथं आपली ताकद तिथं आपल्याला बळ देतात. चिपळूणमध्ये त्यांनी बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे की भाजपलाही थोडंसं चूज करायचं, शिंदे सेनेलाही हे होईल असं ते करायचं. चिपळूणमधला अजून एक फॅक्टर तुम्हाला माहिती आहे की शेखर निकम तिथले स्थानिक आमदार ते अजितदादा पवार गटाचे आहेत, ते महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनाही नाराज करून चालणार नव्हतं की मला मध्यंतरी थोडासा ताण निर्माण झाला होता, पण तोही सामंतांनी कौशल्याने हाताळून शेखर निकमांनाही बरोबर घेतलेलं आहे. त्यामुळे आज रत्नागिरी जिल्ह्यातलं चित्र असं आहे की महायुतीला असं फार काही अडचण नाही आहे. या पद्धतीने आपलं प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणजे आता रत्नागिरी आणि चिपळूण या 2 नगर परिषदा आणि देवरुख, गुहागर, दापोली या नगरपंचायत या ठिकाणी जी काही निवडणूक होती आहे त्या सगळ्या ठिकाणी महायुती आज जास्त वरचढ ह्या सगळ्या याच्यामध्ये दिसते की त्यांनी राजकीय गणितं चांगल्या तऱ्हेने जमवलेली आहेत. जागांचे ॲडजस्टमेंट ज्याला म्हणतो ती चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि विरोधकांना बोलण्याची फार कमी संधी ठेवलेली आहे. आपापसामधले तंटेबखेडे चव्हाट्यावर याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवाय त्यांचा एक अजून फायदा असा आहे की दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी 2 भाग जर आपण पाहिलं तर उत्तर रत्नागिरीमध्ये रामदासभाई कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम ही मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचं तिकडे खेड, दापोली, गुहागर या भागामध्ये वजन आहे. त्यामुळे ती आघाडी ते पितापुत्र सांभाळतात. इकडे स्वतः उदय सामंत आहेत, शेजारी राजापूर मतदारसंघामध्ये त्यांचे निवडून आलेले बंधू किरण सामंत आहेत. राजापूर नगर परिषद फार जुनी आणि ऐतिहासिक असलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी दक्षिण रत्नागिरी दोन्ही बंधू मिळून सांभाळतात. म्हणजे सामंत बंधू आणि कदम पितापुत्र यांच्यामध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हा शिंदे सेनेने आपल्या ताब्यामध्ये ठेवलेला आहे यांच्या दोघांच्या मदतीने. एक क्युरिओसिटी म्हणून, म्हणजे मला माहिती नव्हतं की माजी आमदार थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढतील म्हणून. इकडे रमेश कदम लढत आहेत, तिकडे त्या महिला ज्या आहेत त्या राजापूरमध्ये. हे कशामुळे दिसतं तुम्हाला? इट्स डेस्परेशन का ते? हां, डेस्परेशन. दुसरं काय माहिती का, विरोधकांकडे उमेदवारच नाहीत चांगले. आज विरोधकांची अवस्था जी राज्यभरात आहे तीच कोकणामध्येही आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की विरोधाच्या 3 मुख्य पक्ष उद्धव ठाकरे गट, नंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, त्यात काँग्रेसने पहिल्यापासूनच जरा मोडताच घातलेला आहे, आम्ही यांच्यावर जाणार नाही, मनसे असेल तर आम्ही नाही, हे नाही वगैरे करत. त्यामुळे काँग्रेसला यांनी बरोबर ठेवलंच नाही कुठे. राहिले कोण? उबाठा आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी. शरद पवारांची राष्ट्रवादी उबाठापेक्षा आणखीन दुबळी आहे कोकणामध्ये, अगदीच तोळा मास आहे. जवळजवळ शेखर निकम सोडले तर रत्नागिरी जिल्ह्यात शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्वच नाही फारसं. तीच परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा काही आमदारसुद्धा नाही. त्यामुळे मग या ठिकाणी त्यांना ताकदच नाही आहे. मग अशा वेळेला जो मिळेल तो घेऊन उभं लढायचं. मग त्यातल्या ते दोघं कसे जुने मुरब्बी नाव असलेले, त्यांचं त्या शहरापुरतं तालुक्यापुरतं काही ना वजन असलेले असे नेते आहेत, त्यांनी निवडले. त्यांच्याकडे चांगल्या ताकदीचे यांना टक्कर देऊ शकतील. विशेषतः महायुतीची जी आता तसं म्हटलं चांगली आघाडी झालेली आहे त्यांना टक्कर यांच्या उमेदवारांच्याकडे नाहीत. म्हणजे इव्हन नगरपंचायतीच्या सदस्यांसाठी सुद्धा ना असे वेचून उमेदवार उभे करावे लागलेले. उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे गटाची तीच आता. दुर्दैवाने कसं आलं, उद्धव ठाकरेंचा संबंध पक्ष हा कोकणामध्ये फुटलेलाच आहे. म्हणजे उदय सामंतांनी जो काही त्यांचा इकडला रत्नागिरीच्या दक्षिण भागातला हे होता सैन्य, सगळं ते सैन्यसुद्धा पळवायला आता सुरुवात केली. एक काळ असा होता की नेते जायचे पण सैन्य जागेवर असायचं. आता त्यातलं सैन्य पण उदय सामंतांनी फोडायला सुरुवात केली निवडणुकांच्या निमित्त. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची सुद्धा ताकद खूप कमी झालेली आहे. बाळमाने आता उद्धव ठाकरेंचे मुख्य त्या गटाचे नेते आहेत, माजी आमदार भाजपचे.
आता त्यांचं भाजपमध्ये सुद्धा काही ताकद राहिली नव्हती. इकडे येऊन काय फार हे करणार, त्यांना ताकद देणार नाही. कारण त्यांनी आपल्या कन्यालाच नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उभं केलं रत्नागिरीमध्ये. ते त्यांच्यासाठीच हां, त्यामुळे ते तिकडंच व्यस्त आहेत सगळे. ते बाकीच्या ह्याच्यात लक्ष देऊ भास्कर शकत. जाधवांच्या भूमिकेबद्दल मात्र बरंच प्रश्नचिन्ह राज्य पातळीवरती बहुतेक त्यांना तंबी दिली वगैरे. पण त्यांनी स्वतःचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार न करता ते आता शरद पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करतात त्यांच्या पक्षाचा. त्यांचं राजकारण वेगळ्याच तऱ्हेने दरवेळी चालतं. म्हणजे त्यांचं कसं आहे, त्यांचं मुख्य म्हणजे तसं म्हणाल तर हे 3 तुम्हाला पितापुत्रांच्या जोड्या कोकणामध्ये दिसतील. एक राणे पितापुत्र, एक भास्कर जाधव पितापुत्र आणि कदम पितापुत्र. आणि यातले तिन्ही पिते जे आहेत यांना आता मुख्य काळजी आपल्या पुढल्या पिढीच्या चांगल्या तऱ्हेने त्यांना प्रस्थापित करण्याची आहे. मग त्यासाठी आवश्यक असेल त्या तऱ्हेचं राजकारण ते त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर खेळतात. तर भास्कर शेठचं तुम्ही म्हणाल तर भास्कर जाधवांची ताकद कुठे आहे, तर गुहागर आणि चिपळूण. मग त्या 2 तालुक्यांमध्ये म्हणून जे काय आपल्याला राजकारण करता येईल, ज्यातनं आपला चिरंजीवांना बळ मिळेल, या पद्धतीचं राजकारण करतात. तेच राणेंची परिस्थिती आहे. चिपळूणला ते उभे राहतील आणि मुलासाठी गुहागर सोडतील अशी जी चर्चा असते नेहमीच, त्याचाच हा पुढचा अंक सध्या सुरू आहे. प्रयत्न आहेत त्यांचे, पण किमान त्यांनी आता एक तर मिळवलंच आहे की मुलाला जिल्हा प्रमुख पद तर मिळवलंच आहे उभाटा ठाकरे गटाचं. त्यामुळे तेवढं त्यांनी पदरात पाडून घेतलं. तर पुढली लढाई 5 वर्षांनी असेल. समजा आमदारकीची वेळ आली तर त्यावेळेला दोघांनाही हवं असलं तर. पण शक्यता कमी आहे दोघांनाही मिळण्याची. पण ते अजून 4 वर्षाचा इतिहास बाकी आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता बोलणं होणार नाही. त्यामुळे ही सगळे जे आहे ना, हे खूप मर्यादित किंवा संकुचित उद्दिष्ट, राजकीय उद्दिष्ट ठेवून सगळं चाललेलं आहे. कोणाचं या तिन्ही नेत्यांचं तुम्ही बघाल ना, तर आपण आपल्या पुढल्या पिढ्या आणि आपला मतदारसंघ या पलीकडे म्हणजे कोकण तर सोडा, जिल्ह्याचं म्हणून सुद्धा काही विचार हे कोणी नेते करतात असं मला कधी दिसत तळ नाही. कोकणात काय परिस्थिती, आपण बोललो रत्नागिरीबद्दल. तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काय नेहमीच असा राजकीयदृष्ट्या जागरूक आणि कायम काही ना काही घडामोडी होत असलेला जिल्हा आहे, आपल्याला माहितीच आहे. आता त्या ठिकाणी पण थोडंसं राजकारण भाजप आणि शिवसेना यांच्यातच जी काही दरी निर्माण झाली त्यामुळे जास्त रंगलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 भाग आहेत. म्हणजे एक पक्षीय राजकारण आहे आणि एक व्यक्तिगत राजकारण आहे. पक्षीय राजकारण म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटाची आहे. आणि दुसरं व्यक्तिगत राजकारण म्हणजे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे. म्हणजे रवींद्र चव्हाणांचं आणि राणेंचं कधीच फार सख्य नव्हतं, एक उघडगुपित आहे. आणि या निमित्ताने ते असा प्रयत्न करत आहेत की यांच्याच कुटुंबामध्ये जर 2 बाजूला 2 भाऊ आहेत त्याचा फायदा घेऊन जर दरी निर्माण केली तर ती अतिशय एक म्हणाल तर व्यक्तिगत पातळीचं राजकारण ते करत आहेत. की कधी शक्यतो असं कुटुंबाच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये, पण ते त्या पद्धतीने राजकारण करून यांच्यामध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न करतात. आणि त्याचवेळेस दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जे काही राणेंचं प्राबल्य आहे ते प्राबल्य मोडून काढायचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण त्यांना तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं स्थान निर्माण करायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे रवींद्र चव्हाण मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत. पण त्यामुळे भाजपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ताकद नाही आहे. त्यामुळे त्यांना जर आज कसं आहे सिंधुदुर्ग म्हणजे जवळजवळ गेली 3 दशकं आपण बघाल की राणे ज्या बाजूला असतील त्या पक्षाची सरशी असते. मग राणे शिवसेनेमध्ये तेव्हा म्हणजे उद्धव ठाकरेंची अखंडित शिवसेना होती बाळासाहेब असताना, तेव्हा शिवसेनेची सरशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात. राणे काँग्रेसमध्ये गेले तर काँग्रेसला ते ताकद मिळाली. राणे आता इकडं आले भाजपमध्ये तर भाजपाला ताकद मिळाली. राणेंसकट त्यांचे दोन्ही चिरंजीव निवडून आले. ते हे कुठेतरी या सगळ्यांनाच बोचतं आहे ना की ही सारखं आपलं राणे कुटुंबाचं म्हणजेच सिंधुदुर्ग म्हणजे राणे तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा ताब्यात ठेवला तर राणे कुटुंबालाच बरोबर घेतलं पाहिजे. ही जी अपरिहार्यता आहे ती अपरिहार्यता मोडून काढण्याचा प्रयत्न या निमित्ताने चव्हाणांच्या पातळीवर होतो. आणि कदाचित मला शंका आहे की भाजपची सुद्धा ही राजकीय नीती असली पाहिजे पुढल्या दृष्टीने. कारण भाजप नेहमी ह्या निवडणुकीचा विचार करत असतो, भाजप पुढल्या निवडणुकीचा विचार करत असतो. त्यामुळे ह्या निवडणुकीत त्यांना जरा थोडं जरी चेपलं तरी पुढल्या निवडणुकीत त्याचा फायदा आणखी उठवता येईल. आणि कसं असतं किती तुम्ही म्हणाल तर ती जी काही कटुता निर्माण होती सहजासहजी जात नाही. कौटुंबिक पातळीवरती ते पॅचअप करतील, पण राजकीय पातळीवरची जी काही राजकीय होते ताटातूट होते, एकमेकाबद्दलची कटू भावना होते, त्याचा फायदा उचलायचा भाजप नक्की प्रयत्न करणार. आणि चव्हाणांना या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचं आहे. पण तसा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. हा एक सोडून मग त्यांचं सातत्यानं येणं आहे, त्यांनीच ते उमेदवार ठरवलेत असं काय दिसतंय? तसा प्रयत्न त्यांचा मागपासून म्हणजे मागल्या मंत्रिमंडळाचे जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेला मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या निमित्ताने त्यांनी फार फोकस केला सिंधुदुर्ग जिल्हा. किंबहुना निधी देण्याच्या बाबतीत ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुकतं माप दिलं. त्यात ते निलेश राणे खासदार होते त्यावेळेलाही त्यांना मदत केली. नंतर आता राणेंचे दुसरे धाकटे चंद्र नितेश आहेत त्यांनाही ते मदत करत होते. जेव्हा या तऱ्हेचं राजकारण सुरू झालं की भाजपला
या ठिकाणी शिंदे सेनेला पण कमी हे करायचं आहे आणि आपलं स्थान निर्माण करायचं आहे. तेव्हा मग त्यांनी आता एक कौटुंबिक पातळीवर आणि पक्षीय पातळीवर असं दुहीचं राजकारण खेळायला भाजपने या जिल्ह्यामध्ये सुरुवात केली. त्यामुळे ते राजकारण जास्त रंगलं आहे. पण मध्ये मला असं वाटतं की ह्या दोन बंधूतल्या ताणतणावाची पार्श्वभूमी कदाचित एक दीड वर्षापूर्वी पण काहीतरी वाद झाले होते दोघांमध्ये, ते लवकर मिटवले गेले. आता ते खरोखर तसे वाद आहेत का? एक चर्चा अशी पण आहे की शेवटी ते दोघं एकच आहेत, भाजपनं नारायण राणे यांना फारसं विचारलं नाही, त्यामुळे ही ठरवून राणे कुटुंबात झालेली रणनीती पण आहे असं म्हणतात. नाही, ह्याचं सुरुवात कशी आता निलेश राणेंना शिवसेनेत का जावं लागलं तर त्यांना इकडून आमदारकी मिळणार नव्हती म्हणून त्यांना काही ना काही प्रकारे त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं ही नारायण राणेंची खूप चिंतेचा विषय होता. त्यामुळे त्यांनी त्या बाजूने का होईना पण आपले थोरले चिरंजीवांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी ते पत्करलं त्यावेळेला. त्यामुळे तसं म्हणाल तर ते अंतर किंवा ते राजकारण तेव्हापासूनच सुरू झालं, विधानसभा निवडणुकीपासून. मी त्याच्या आधीपासून सुद्धा लोकसभेच्या वेळेला सुद्धा त्यांचं नाव चर्चेमध्ये होतंच. कारण राणेंना मी जसं म्हणते की तिघाही सिनियर ज्येष्ठ राजकीय नेत्यांना आपल्या पुढल्या पिढीचं बस्तान बसवणं हे आता चिंता आहे मुख्य. मग ते होत नाही म्हणून त्यांनी त्यांना तिकडून उभं केलं. मग आता स्वाभाविकपणे जेव्हा तुम्ही त्या पक्षामध्ये असता, भले युतीतला तो वाटेकरी पक्ष असेल तरी मग त्या पक्षाचं जसं काही राजकारण रंगेल तर तुम्हाला ती बाजू घ्यावीच लागते. मग तुम्हाला चॉईस असत नाही खालच्या पातळीवर. मग म्हणून दोघेही जण आपल्या पक्षदृष्टीकडे बोट दाखवतात. पण ते दोघात पक्षीय पातळीवरचा ताण आहे की ते वैयक्तिक पातळीवरचे पण काही संदर्भ तुम्हाला वाटतात? आत्ताच्या घडीला तर पक्षीय पातळीवरचंच दिसतं. म्हणजे असं कसं असतं, जुन्या वावड्या खूपच वेळोवेळी उठत आलेल्या आहेत त्या बंधूंबद्दल आणि त्याच्याबद्दल कोणी त्या खात्रीशीरपणे सांगणं हे होणार नाही. पण ते असलं तरी आत्ताचं जे राजकारण आहे ते दोघांची अशी एक अपरिहार्यता दिसते की त्यांना आपल्या पक्षाचं जो काही आदेश आहे किंवा जो काही निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करणं तर भाग आहे. त्यात ते कसूर करतायत असं त्यांना दाखवणं तर अजिबात चालणार नाही. कारण वरिष्ठ नेत्यांची, त्यांच्या नेत्यांची पण, हितचिंतकांची आणि हितशत्रूंची सगळ्यांचीच त्यांच्यावर नजर आहे आत्ता. त्यामुळे त्यांना ते काम इमाने इतबारेच करावं लागणार आहे. त्यामुळे आत्ता त्यांची ती राजकीय अपरिहार्यता आहे दोन्ही बंधूंची. मला असं वाटत नाही की ते काही व्यक्तिगत याच्यातनं ते करत आहेत. आणि ते शेवटी जिल्हा पातळीवरचे आत्ता नेते आहेत. त्यांना राज्य पातळीवरच्या नेत्यांचे आदेश आता पाळणं आणि त्यानुसार आपला परफॉर्मन्स दाखवणं हे राजकीयदृष्ट्या त्यांच्या गरजेचं आहे. कारण आता पुढे त्यांची 25-30 वर्षाचं राजकारण असणार आहे. त्यामुळे त्यांना ती काळजी घ्यावीच लागणार. म्हणजे ही त्यांची 100% अशा तऱ्हेची हेच आहे. म्हणजे त्यांना काही पर्यायच राहिलेलं नाही. असं त्याने चव्हाणांनी आणि भाजपाच्या लोकांनी त्यांना कोंडीत पकडलेलं आहे. ओके. एका नेत्याची फार चर्चा आहे, तुम्ही त्यांचा अगदी सुरुवातीपासून उल्लेख केला, ते म्हणजे उदय सामंत. ते खूप गोड बोलतात, ते ज्या पद्धतीचं राजकारण त्यांना करायचं तशा पद्धतीचं ते करतात. हा चाणाक्षपणा आत्ता जेवढी 4-5 नेते दिसतात राज्यस्तरावरती पण ज्यांनी मंत्रिपद वगैरे, ह्या सगळ्यात मला उदय सामंत यांचा चाणाक्षपणा राजकीयदृष्ट्या फार वेगळा वाटतो. असं तुमचं मत आहे? उदय सामंत नक्कीच उजवे आहेत आणि उदय सामंतांचं म्हणजे 2006ला पहिल्यांदा ते निवडून आले तेव्हापासूनचं राजकारण पाहतो. ज्या तऱ्हेने ते पावलं टाकत पुढे गेलेत ना, त्यांनी गेल्या 20 वर्षामध्ये आपला चांगल्या तऱ्हेने जम राज्य पातळीवर बसवला. पक्ष बदलून सुद्धा आणि आता सुद्धा जरी चर्चा असली की ते दुसऱ्या पक्षातही जाऊ शकतील, भाजपमध्ये जाऊ शकतील, तरी सुद्धा उदय सामंतांचं जे काही त्यावेळेचं असेल ते सुद्धा ते त्या पद्धतीने स्वतःचा सन्मान राखून काय ते पदरात पडून घेतील अशीच सगळ्यांची कल्पना आहे किंवा अपेक्षा आहे. कारण उदय सामंतांनी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक स्वतःचं स्थान आणि वजन नक्की निर्माण केलेलं आहे. मुख्य म्हणजे त्यांनी काय केलं, दरवेळी पक्ष बदल तुम्ही पाहाल तर ज्या पक्षातनं ते या पक्षामध्ये आले त्या पक्षाची ताकद संपवली. त्या पक्षाला त्यांनी नीट खच्ची केलं. मी पहिल्यांदा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तिकडून ते अखंड शिवसेनेत आले. राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ संपुष्टात आली रत्नागिरी शहर आणि तालुक्यातली. म्हणजे ते अखंड शिवसेनेत आले तेव्हा त्यावेळेला. तिकडून ते आता इकडं आले त्यावेळेला उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची ताकद एकदम कमी झाली. कारण तिकडलं सगळं सैन्य ते बरोबर घेऊन आले. आणि दुसरं त्यांचं काय म्हणजे फार कमी नेते आता महाराष्ट्रात आहेत की जे आजही सभ्य सुसंस्कृतपणे वागतात, बोलतात. म्हणजे त्यांच्यावर किती व्यक्तिगत आरोप आणि निंदानालस्ती ज्या पद्धतीने अपप्रचार झाला ते त्या पातळीवर उतरून बोलत नाहीत. विशेषतः मागल्या लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुकीत 19च्या विधानसभा निवडणुकीत तर राणेंच्या विशेषतः निलेश राणे इतर मंडळींनी त्यांच्यावर खूप व्यक्तिगत आणि गलिच्छ पातळीवर उतरून टीका केली होती राजकारणात की प्रचाराच्या काळामध्ये. पण सामंतांनी कधी त्या पद्धतीने उत्तरं दिली नाहीत त्या. म्हणजे त्यांचं ते घेण्यासारखं आहे की त्यांनी ते आजही ती काय महाराष्ट्र संस्कृती म्हणून म्हणायचं आहे की कालची राजकीय ती ते सांभाळून आहेत आणि ते कधी त्या तऱ्हेने उलट उत्तर करत नाही. आत्तासुद्धा बाळासाहेब मानेंची मुलगी राजकारणात आहे किंवा नगराध्यक्षपदासाठी उभी आहे तेव्हा त्यांनी अगदी सक्त ताकीद दिलं की तिच्याबद्दल कोणी काही टीकात्मक बोलायचं नाही, का त्या पद्धतीने तिचा अपमान होईल, अवमान होईल अशा पद्धतीने वक्तव्य कोणीही करायचं असेल त्यांची सगळ्यांना ताकद त्यांनी दिली. ते सुद्धा त्या पद्धतीने वागतात.
नारायण राणे दिसत नाहीत मला कुठे. हे दोन बंधू आहेत म्हणून का ते- नारायण राणची थोडी अडचण झाली आता. एक तर ते स्वाभाविकपणे आता त्यांनी 2 मुलांनाच पुढे केलं आणि त्या मुलांनीच पुढे आता चालू अशी त्यांची अपेक्षा स्वाभाविकपणे आहे. पण त्याचवेळेला आत्ता त्यांनी कुठली बाजू घ्यायची आणि एक बाजू घ्यायची तर दुसऱ्या मुलाच्या विरोधात गेल्यासारखं किंवा हे झाल्यासारखं म्हणजे त्यांची खरोखर एक राजकीय कोंडी या चव्हाण आणि मंडळींनी करून ठेवलेली आहे की त्यामुळे राणेंना आता स्वस्थ बसणे आणि जे जे होईल ते पाण्यातच करण्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही. कारण त्यांचं आणि त्यांचं धोरण मला तर असं वाटतं की योग्य धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे की ही छोटी निवडणूक आहे, स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, ती त्या पद्धतीने ज्या तऱ्हेने रंगते ती रंगू द्या, होईल तशी होऊ द्या. निवडणूक संपल्यानंतर मग बघू. तर राणेंचं आत्ताचं धोरण अगदी योग्य वाटतं त्या दृष्टीने. मग मला एक सांगा की नगरपालिका आणि नगरपंचायती ह्याचं तुम्हाला दिसत असलेला निकाल काय साधारणपणे? दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीलाच ताकद आहे जास्त. जर अशी स्थिती असेल तर ज्या शिवसेनेची मुळं ही कोकणामध्ये होती, जेवढी मुंबई त्यांना महत्त्वाची, जेवढा संभाजीनगरसारखा जिल्हा महत्त्वाचा, त्या उद्धव ठाकरे यांचा प्रॉस्पेक्ट काय भविष्यातला? त्यांचा प्रॉस्पेक्ट कोकणापेक्षा मुंबईवर अवलंबून राहणार आहे. तर ऑब्व्हियसली त्यामुळे कोकणात ही एवढी पडझड झाली तरी त्यांचं एक तुम्ही पाहिलं असेल तर 2005 साली अशाच तऱ्हेची पडझड झाली होती कोकणामध्ये शिवसेनेची. पण त्यातून उभं राहून त्यांनी 2009-2014च्या दरम्यान परत रिकव्हरी पण केली होती. त्यांचा मित्र बरोबर ते मग त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं पण म्हणजे अशी पडझड त्यांना नवीन नाही आहे. पण आता त्यांचं बरंचसं सैन्य आणि नेते दोन्ही त्या काळाच्या ओघामध्ये गेल्या 10-15 वर्षाच्या ओघामध्ये कमी झालेले आहेत. काही दुर्दैवाने निधन पावलेले आहेत, काही राजकारणामध्ये नाही, काही दुसऱ्या पक्षात. ही जी पडझड त्यांची वाढली आहे 2005च्या तुलनेत, त्यामुळे जास्तच त्यांना फटका आहे. हे स्वाभाविक आहे. काही पडता काळ ज्याला म्हणतात तो आत्ता सध्या उद्धव ठाकरेंच्या गटाचा कोकणामध्ये आहे आणि तो आत्ता तरी काय त्यात फार बदललेलं असं वाटत नाही पुढल्या निवडणुकीपर्यंत परत राजकीय चित्र काय बदलतं राज्य पातळीचं त्याच्यावर बरीच गणित अवलंबून राहतील. तुमच्या तिथले काही नेते इकडून तिकडे जाते ते ते सगळीकडचं होतंय चाललेलं आहे. म्हणून म्हटलं की आता त्यांना ते कोकणाची फार चिंता नसेल, आता त्यांना चिंता सगळी मुंबईची असेल. कारण मुंबई गेली तर मग सगळंच गेलं असं आहे. आणि कोकणात ते मुंबईच्या माध्यमातूनच शिरकाव त्यांनी केला होता. कारण इकडले चाकरमाने मुंबईमध्ये होते, चाकरमानींची बोट धरून ते इकडे आले होते. मी इथल्या वाड्या वस्त्यांवर ते या चाकरमानींच्या माध्यमातून पोहोचले होते त्या 90च्या दशकात सुद्धा. त्यामुळे त्यांना मुंबईवरचं पकडी जास्त महत्त्व आहे. कोकणात पण आहे आता पडता काळ 100%. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हे इतके इन्साइटफुल, ज्याला आपण आतमधली माहिती थेट वाक्यामध्ये कोणतीही तुमच्या मनात शंकेला वाव राहील अशी भूमिका त्यांनी मांडलेली नाही, तर स्पष्ट शब्दात सगळं चित्र कोकणाचं महाराष्ट्रासमोर उभा केलं आहे. त्यासाठीच मी म्हटलं की असे तज्ज्ञ हे NDTVवरती येणं फार गरजेचं असतं. थेट शब्दात ते सांगतात. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, राजापूर.